अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासकीय कालावधीत शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी राखीव ठेवलेले खेळाची मैदाने, शाळा, दवाखाने आणि उद्यानांचे सुमारे 100 भूखंड नियमबाह्य पद्धतीने निवासी क्षेत्रात रूपांतरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला मोठा दणका दिला आहे। 5 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाने महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिवांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी ही माहिती दिली। तत्कालीन आयुक्त, नगर रचना विभागाचे अधिकारी आणि नगर सचिव यांच्या कार्यालयात विकास योजनेअंतर्गत आरक्षित असलेले भूखंड निवासी क्षेत्रात वगळण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले। या निर्णयांमुळे शहराच्या विकास आराखड्यावर विपरीत परिणाम झाला असून नागरिकांना खेळाची मैदाने, शाळा, दवाखाने आणि उद्यानांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने 19 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती किलोर आणि न्यायमूर्ती वाकुडे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला चौकशीचे स्पष्ट आदेश दिले। दरम्यान खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागेवर शासनाची परवानगी न घेता व्यापारी क्रीडा संकुल उभारण्यात आल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला। तसेच मौजे वडाडी येथील सर्वे क्रमांक 94-1 वरील शाळेसाठी आरक्षित भूखंडावर निवासी इमारत उभारण्यात आल्याबाबत न्यायालयाने गंभीर आक्षेप नोंदविला आहे। उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर मनपाला तत्कालीन कारभारावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या जबाबदारांवर काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। या आयोजित पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांच्यासह समीर जवंजाळ उपस्थित होते। ये शासन के साथ में सरासर धोखा है, शासन के साथ में विश्वासघात है और शासन ने कुछ 38 शर्तों के अधीन रह के कहा कि भाई यहाँ खेल के मैदान के सिवा अन्य तुम कोई भी विकास कार्य कर नहीं सकते। साथ ही कुछ भी करने का तो शासन की मंजूरात लेना पड़ेगा, परंतु आज तारीख तक जब तक उसको कोई मंजूरात मिली नहीं, कोई दी नहीं, फिर भी इन्होंने खेल का मैदान की जगह पर कमर्शियल मार्केट बांधकर बेच। ये बाबत हमने माननीय उच्च न्यायालय को ये एक पिटीशन दाखिल करी है। सब गंभीर मामले माननीय उच्च न्यायालय के ध्यान में ला कर दिया, इसलिए माननीय उच्च न्यायालय ने इसको गंभीरता से लेते हुए इस पर कार्रवाई करने के और इसकी पूरी जांच करने के आदेश राज्य के नगर सचिव को दिया।